करामध्ये असे अनेक वीर आहेत जे आपल्या शौर्याचं प्रदर्शन करतात। आज या ठिकाणी सैन्य दल अधिकारी म्हणून परम विशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, शौर्य चक्र मिळवणारे लेफ्टनंट जनरल संजयजी कुलकर्णी उपस्थित आहेत। सियाचीन ग्लेशियर मध्ये 15,000 फुटांवरती हेलिकॉप्टरने उडी मारणारे संजयजी कुलकर्णी म्हणजे आजच्या काळातले तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आहेत। आणि म्हणून आज या दरबारामध्ये आम्ही त्यांचा सन्मान करतो। मित्रांनो, दरवर्षी या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये आपण शिवराय मुद्रा या स्मरणिकेचं प्रकाशन करत असतो आणि याच्यामध्ये इतिहासातील माहिती देणारे अनेक दुर्मिळ लेख आपल्यापर्यंत पोहोचत असतात। याच्यानंतर तिसरा जो महत्वाचा पुरस्कार आहे त्याची घोषणा मी करतो आहे। श्री शिवपुण्य स्मृती रायगड पुरस्कार। शिवाजी महाराजांचं चरित्र स्मरणिका शिवराय मुद्रा ही आपल्या समोर प्रकाशित होते आहे। शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचंही चित्र आपल्याला दिसत आहे आणि त्याचबरोबर धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर याही पुस्तकाचं प्रकाशन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। डॉक्टर अशोक बांगर लिखित हे पुस्तक। मी उदयसिंह राजे होळकर यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी पुढे यावं आणि यानंतर धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होते आहे। लेखक अशोक बांगर यांचं मनापासून कौतुक। दोन 2010 पासून आपण शिवपुण्य स्मृती रायगड पुरस्कार देण्यास सुरुवात केली। सर्वप्रथम हा पुरस्कार आपण पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिला। त्याच्यानंतर निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, प्र.के. घाणेकर अशा अनेक मान्यवरांना दिला। आज या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आहे दुर्ग महर्षी निळकंठ रामदास पाटील यांनी महाराष्ट्रातील 560 किल्ल्यांना भेटी देऊन 5 खंडांमध्ये या सर्व किल्ल्यांचं वर्णन करणारा प्रचंड ग्रंथ संभार निर्माण केलेला आहे। आणि म्हणून दुर्ग महर्षी निळकंठ रामदास पाटील यांना मानपत्र, शिंदडी, कवड्यांची माळ आणि 25,000 रुपये रोख देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। माननीय केंद्रीय मंत्री अमित भाई त्यांचा सन्मान करत आहेत। श्री शिवपुण्य स्मृती रायगड पुरस्कार दुर्ग महर्षी निळकंठ रामदास पाटील यांना। सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं आणि यानंतर आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे छत्रपती उदयनराजे भोसले। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू।